नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 335 आणि 336. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्य सत्य म्हणून काय आहे? सत्य सत्य म्हणून काय आहे असे विचारत असाल तर सर्व पदार्थांना जे आधार आहे असे जे आहे ते म्हणजेच जे प्रकाशित करते असे प्रकाशत्व. ते जसे आहे तसेच आहे. वास्तविक त्याला सत असत असेही म्हणता येत नाही. हे शब्द त्याच्या वर्णनास अपुरे पडतात. हे शब्द त्याच्या वर्णनास अपुरे पडतात. जीव जगत प्रपंच असो वा नसो, त्याच्या असण्याला किंवा त्याच्या नसण्याला पण हे प्रकाशत्व सदैव प्रकाशित करतच असते. म्हणजे त्याच्या भावाला पण प्रकाशित करते आणि त्याच्या अभावाला पण प्रकाशित करते. तेच प्रकाशत्व अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी किलकिले असे झाले आहे. तेच प्रकाशत्व अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपात सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी किलकिले असे झाले आहे. साधक विचारतो, नित्य चेतना म्हणजे काय? नित्य चेतना म्हणजे काय? यावर महाराज म्हणतात, ही नित्य चेतना तुम्हीच. ही नित्य चेतना तुम्हीच. तुमचे असणे पण दुसरे काय असणार? यात कधीच फेरफार होत नाही. हे असणे पण कुणालाही प्रयत्न करून मिळवता येत नाही. हे असणे पण कुणालाही कधीही कसलाही प्रयत्न करून मिळवता येत नाही. कारण मुळात नित्य चेतना म्हणून तुम्ही तेच आहात. तुम्हाला ते मिळालेले असे नाही, तर तुम्हीच ते आहात. तुम्ही आणि तुमचे असणे पण हे एकच. त्यामुळे या स्वरूप स्थितीला प्राप्त करू असे जे म्हणतात, ते त्यांचे म्हणणे केवळ मूर्खपणाचेच आहे. तुम्हाला नवीन काहीही जाणून घ्यायचे नाही. तुम्हाला नवीन काहीच जाणून घ्यायचे नाही, काहीही व्हायचे नाही, कशाचेही स्मरण सुद्धा करायचे नाही, काही मुद्दाम असे लक्षात ठेवायचे पण नाही. या सगळ्या गोष्टीत द्वैत असते, पण असणे पण हे नेहमी करता नित्य हजरच आहे, नित्य प्राप्तच आहे. त्याला शास्त्रग्रंथाचा पुरावा नको, कुणी सांगितले म्हणून आहे असा हा प्रकार नाही. अर्थात त्यालाही काही मर्यादा आहेतच. याचा अर्थ गुरुशास्त्र ग्रंथ टाकाऊ आहेत असे मात्र मुळीच नाही. आपल्याला आपल्याहून काहीतरी नवीन पाहिजे असते, ही आपल्याला जडलेली एक वाईट सवय आहे. आपल्याला आपल्याहून काहीतरी नवीन पाहिजे असते, ही आपल्याला जडलेली एक वाईट सवय आहे. काहीतरी दिव्य अनुभव, कुणाचे तरी दर्शन, अद्भुत प्रकाशाचे असे दर्शन वगैरे वगैरे, याकरता आपण मात्र फारच उत्सुक असतो आणि यालाच आध्यात्मिक होणे असे आपण म्हणतो. तसे काहीही नसते. जे जसे आहे ते तसेच असते, एवढीच त्याची व्याख्या करता येते. श्री रमण महर्षी स्पष्ट म्हणतात, स्मृतीत जे वर्णन आहे ते अंगुष्ठ मात्र आहे. स्मृतीत जे वर्णन आहे ते अंगुष्ठ मात्र आहे. केसाच्या अतिसूक्ष्म अग्रभागापेक्षाही सूक्ष्म आहे. एखाद्या विजेसारखे चमकणारे आहे, किंवा ते मोठ्यात मोठे आहे, सूक्ष्मात सूक्ष्म आहे. पण हे सारे वर्णन निराधार आहे, शब्द मात्र आहे. ते सतही नाही आणि ते असतही नाही. ज्ञानापासूनही वेगळे आहे आणि अज्ञानापासूनही वेगळे आहे. एवढ्यातच काय समजायचे ते समजून घ्या, असे ते म्हणतात. आणि उत्तरादाखल म्हणतात, आता फक्त मौन राहा. साधक विचारतो, समजा एखाद्याला आत्मसाक्षात्कार झाला
तर तो काय पाहतो? साधक विचारतो, समजा एखाद्याला आत्मसाक्षात्कार झाला, तर तो काय पाहतो? महाराज म्हणतात, तेथे दृश्य वगैरे थोडेच आहे पाहायला. तेथे दृश्य वगैरे थोडेच आहे पाहायला. तो तेच होतो इतकेच म्हणता येते. काही नवीन येत नाही, काही जुने जात नाही. कारण आपण सदा सर्वदा तेच आहोत. यावर साधक विचारतो, पण आम्ही आमच्या स्वरूपाला कसे जाणू शकू? महाराज म्हणतात, अहो जाणणे म्हटले की दोन गोष्टी आल्या, ही साधी गोष्ट आहे. एक जाणणारी आणि दुसरी जाणल्या जाणारी. पण सेल्फमध्ये म्हणजे असणेपणामध्ये, आपल्या असणेपणात असे द्वैत मुळीच नाही. एक असणेपणाला एक असणेपणाला जाणणारी आणि दुसरे असणेपणा म्हणून जाणल्या जाणारी, अशी दोन असे द्वैत तिथे नाही. श्री रमण महर्षी पण नेमके हेच म्हणत. म्हणून आत्मसाक्षात्कार झाला, कसा होईल, केव्हा होईल, हे शब्दप्रयोग आपल्याला नाईलाजाने भाषेची मर्यादा म्हणून करावे लागतात. शब्द दारिद्र्यामुळे असे होते. येथे फक्त मौन, मौन आणि मौनच कामाला येते. आता मौन म्हणजे काय तेवढे मात्र विचारू नका. म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःकडे पहा. ते स्वीकारा. नुसते स्वीकारा नको नुसते स्वीकारू नका, तर त्यात खोलवर जा. तुमच्यात आपोआप बदल होत राहील. प्रथम मी स्वतःला जे समजतो तसा मी मुळीच नाही. प्रथम मी स्वतःला जे समजतो तसा मी मुळीच नाही, याला नकार देत राहा. यात खोलवर जा. मग शोध करणे. असा शोध करता, पण खरेच आहे की नाही हे तुम्हाला कळेल. आणि शोध करता आहे की नाही हे जाणणे हीच खरी साधना. भाग 336. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, स्वरूप ज्ञान हे तुमचे स्वतःचे निजांग आहे. स्वरूप ज्ञान हे तुमचे स्वतःचे निजांग आहे. ते इनबिल्ट आहे. पण तुमचा यावर मात्र विश्वास नाही. ते इतके सहज असू शकते हेच तुम्हाला पटत नाही. नुसते पटतही नाही तर पचत पण नाही. कारण तुम्ही सहज नाही आहात, जटिल झालेले आहात. तेव्हा तुम्ही प्रथम स्वरूप हे आपले निजांग आहे यावरच काम करा, यावरच विश्वास ठेवा. मग पुढे पुढे हा विश्वासही ठेवायचे काम राहणार नाही. ही संधी तुम्ही एकदा तर घेऊनच पहा. काही काही जणांना हे स्वरूप ज्ञान इतक्या सहजपणे आणि अकळपणे म्हणजे न कळता प्राप्त होते की ते ज्ञान तुम्हाला झालेले आहे असे त्याला दुसऱ्यांनी सांगावे लागते. इतके ते या बाबतीत बेखबर असतात. त्यांचे त्यांनाच कळत नाही. अशा प्रकारे सूक्ष्म पद्धतीने झालेले ज्ञान हे निश्चळ आणि खात्रीचे म्हणून असते. पण एखाद्या वेळी समजा एखाद्याने म्हटले की मला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले नाही, हे म्हणणे खोटे ठरू शकते. किंवा एखाद्याने म्हटले मला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले आहे बरे का, हे म्हणणे पण खोटे ठरू शकते. कारण ही एक सहजावस्था आहे. म्हणून प्राप्त झाले, नाही झाले ही भाषा इथे चालत नाही. स्वरूप ज्ञानात कल्पनावस्थेला अजिबात स्थान नाही. स्वरूप ज्ञानात कल्पना अवस्थेला अजिबात स्थान नाही. म्हणजे मी अमुक तमुक, मी हे होईल, मी ते होईल, असे इथे काही चालत नाही किंवा असे इथे काही नसते. म्हणूनच ती सहजावस्था आहे. तसेही स्वतःला अमका तमका म्हणणारा मी हा केवळ स्मृतीने, विचारांनी उभा केलेला एक बागुलबुवा आहे. तसेही स्वतःला अमका तमका म्हणवणारा मी हा केवळ स्मृतींनी, विचारांनी, अनुभवांनी उभा केलेला एक बागुलबुवा आहे. या मीने केवळ आपले वेगळे अस्तित्व कल्पनेनेच मानलेले आहे. वस्तुतः तो विचाराचाच एक भाग आहे. वस्तुतः तो बागुलबुवा हा एक विचाराचाच भाग आहे. आपले स्वतःचे सातत्य आणि सत्यत्व टिकवावे म्हणून त्याने हा धूर्तपणा केला आहे. व स्वतःला स्वतःहून मुळात विचार असूनही इतर विचारांना स्वतःपासून वेगळे करून
त्यावर ताबा मिळवणारा नियंत्रक सुद्धा तो स्वतःला मानतो आहे. आणि हाच एखाद्या बुजगावण्यासारखा भासमान मी रूपी मूळ विचारालाच मुळात नसलेल्यालाच असलेला समजून त्याचे अस्तित्व खरे मानून मी बोलतो, मी चालतो, मी विचार पण करतो, मी विचाराला ताब्यात पण ठेवू शकतो, हे त्याचे म्हणणे काहीही शंका न घेता, म्हणजे त्याची काही तपासणी करता आपण या बागुलबुवाचा स्वीकार करतो. पण विचारात पडलेली ही फूट, म्हणजे विचारक आणि विचार, नियंत्रण करणारा आणि तो जे नियंत्रण करू जातो ते, विश्लेषण करणारा आणि ज्याचे विश्लेषण करायचे आहे ते, ही फूट लक्षात आली की नसलेला मी लक्षात आल्यामुळे तो आपोआप लय पावतो. त्याला लय पावायला दुसरे काही करावे लागत नाही. नसलेले गेले की उरलेले जे असेल ते मूळचेच असेल हे सिद्धच झाले. अशा प्रकारे व्यक्तिमत्वात कोंडलेले व्यक्त जेव्हा बंधमुक्ती होईल व बाहेरच्या आणि आतल्या ओळखीचे द्वैत असे राहणार नाही, देह मनाला कवटाळून बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे बागुलबुवा हे भासमान आहे हे कळताच जे उरेल ते अर्थात व्यक्तच असणार, चिदघनच असणार, आहेपणच असणार. सारांश व्यक्ती, व्यक्त आणि अव्यक्त एकच आहेत. फक्त फरक इतकाच आहे की व्यक्त आणि अव्यक्त हे सजातीय आहेत आणि इथे व्यक्ती हे मात्र विजातीय आहे. कारण व्यक्ती हे पंचभूतात्मक देह मन इंद्रिय द्वारा जाणणारी, करणारी, विचार करण्याची क्षमता असणारी एक भासमान अशी व्यक्तिमत्व आहे. म्हणून तिला विजातीय म्हणायचे एवढेच. साधक यावर विचारतो, तुम्हाला देह आहे याची जाणीव आहे आणि देहाच्या गरजा तुम्ही भागवता असे पण दिसते. यावर महाराज म्हणाले, अहो हे उलटे आहे. हे उलटे म्हणणेच जास्त योग्य. अहो देह मला जाणतो आणि माझ्या गरजा पण त्या ओळखतो. नुसत्या ओळखत नाहीत, तर त्या माझ्या गरजा तो भागवतो पण.